लवकर. या पुढील होणारा तिसरा सामना जनस्फूर्ती क्रिकेट क्लब विरुद्ध जय महाराष्ट्र मित्रमंडळ. फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत ते विशाल काजवे आणि सौरभ सानप. स्ट्राईकला खेळतोय तो विशाल, नॉन स्ट्राईकला आहे तो सौरभ. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा. आयोजक स्टार 11 क्रिकेट क्लब. धर्मरक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष निलेशदादा हरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धा पार पडत आहेत. गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे तो FC टायटन्स, आपला 12वा प्लेयर. टॉस उडवून घ्या, दोन्ही संघनायक आलेले आहेत. FC टायटन आपला 12वा प्लेयर पाठवा लवकर. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी होत आहे. अभि थोडीशी साईड देता का अभि? पहिला चेंडू ऑफसाइड टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, पण बॉलचा वेध घेता आला नाही आणि त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा व्हायचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांनी खातं उघडलेलं आहे. राजेश, गोलंदाज राजेश. या ठिकाणी नाणेफेक होत आहे पुढील सामन्यासाठी आणि नाण्याचा कौल आला आहे तो जनस्फूर्ती संघाच्या साईडने. ओके, जनस्फूर्ती संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. जनस्फूर्ती ना, तेच. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक केलेला आहे राजेशाने. हे काय? ओके, जनस्फूर्ती संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. राजेशचा पुढचा चेंडू खेळतो तो विशाल आणि हवेत उडालेला हा चेंडू, त्यावर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. खूप छान असा प्रयत्न करण्यात आला होता या ठिकाणी, पण कॅच ड्रॉप झालेला आहे. 3 वेळेस त्याने हातामध्ये बॉल उडवला, पण त्याच्या हाती काय बॉल लागला नाही. त्यावर एक धाव पूर्ण. पुढची धाव, पुढचा चेंडू खेळतोय तो सौरभ. नो बॉल या ठिकाणी, नो बॉल. कोणत्या धर्तीवर देण्यात आलेला आहे थोडं सांगता आलं तर बरं होईल, सर्वांना कळू द्यात. नो बॉल कशाचा आहे थोडं सांगण्यात आलं तर बरं होईल. सर्कलच्या बाहेर प्लेयर होता, चेक करून घ्या. फक्त संघनायकाने बोलायचं आहे अंपायरशी, बाकीच्यांनी डिस्कशन करू नका जास्त. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऑफसाइड टाकले ना तू, 6ला लेगला 6 टाकले का? मारता लेग. 2 मिनिटं, आयोजक बोलून घ्या अंपायरशी, नियम पहिला कन्फर्म करून घ्या. आपण काय टाकलंय ते
अरे ओ आता काय काय बघा. लेग साईडला 6 प्लेयर असतील तर तो नो बॉल दिला जाईल. लेग साईडला 6 प्लेयर असतील तर तो नो बॉल देण्यात येईल, असा नियम आपल्याकडे ठेवण्यात आलेला आहे. किती आहेत आत्ता चेक करून घ्या. संघनायक बोलतील, बाकीच्यांनी आपापल्या जागेवर थांबा. वेळेअभावी आपल्याला डिसिजन लवकर यावं लागेल. बाकीच्यांनी आपापल्या जागी थांबा. आयोजक बोलून घ्या. क्षेत्ररक्षण आपापल्या जागी थांबायचं आहे. आयोजकांनी लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुल पिच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. आयोजक आहेत स्टार 11 क्रिकेट क्लब. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे या ठिकाणी सहर्ष असे स्वागत. धर्मरक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष निलेशदादा हरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या क्रिकेट स्पर्धा पार पडत आहेत. ओके, डिसिजन झालेला आहे नियोजकांचा आणि नो बॉल आणि फ्री हिट देण्यात आलेला अंपायर तर्फे. ओके, आणि आत्ताच्या धावा पंचांशी वाद घालायचा नाही कोणी. अंपायर पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्ट्राईकला खेळतो तो सौरभ, नॉन स्ट्राईकला खेळतो तो विशाल काजवे, गोलंदाजी करतोय तो राजेश. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. निर्णय दिलेला आहे अंपायरने, पंचांचा निर्णय आलेला आहे. सामना चालू करायचा आहे. आयोजकांना विनंती, चेंडू आतमध्ये मारू नका. राजेशचा पुढचा चेंडू बीड झालेला आहे तो सौरभ, आणि फ्रीचा चेंडू होता. बोल्ड झाला होता खरं हा, पण फ्री हिट मुळे सौरभ वाचलेला आहे. ओ, सुंदर अशी गोलंदाजी राजेश याच्याकडून. नो बॉल त्यांनी पुरेपूर भरून काढलेला आहे त्याचा. राजेशचा पुढचा चेंडू खेळतो तो सौरभ, आणि सुंदर अशी गोलंदाजी, त्यावर चोरटी अशी एक धाव. संघाच्या धावसंख्येत बदल, संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. पुढचा चेंडू खेळतोय तो राजेश, स्ट्राईकला खेळतो तो विशाल. राजेशचा पुढचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी राजेशकडून, लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर 6 धावा. विशाल याच्या बॅट मधून आलेल्या आहेत त्या 6 धावा. 6 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. एका षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 11. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू. 5 चेंडू. अरे थांब, पहिला आतलं बघू दे की.
सुंदर अशी फलंदाजी करताना विशाल येथे दिसतोय. सुंदर असा षटकार विशाल याच्या बॅट मधून आलेला आहे. दिलाय राजेशचा पुढचा चेंडू घेतो विशाल. प्लेस केलेला चेंडू त्यावर फलंदाज आणि एक धाव, चोरटी अशी एक धाव घेण्यात आलेली आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रशांत याच्याकडून. एक षटका अखेर संघाची धाव संख्या झाली ती 12. निखिल हनमगर संघ. चला पुढचा गोलंदाज लवकर यायचा आहे. वेळेच्या अभावी पटापट खेळायचंय आपल्याला. बॉलर नेम तुषार. खूप वेळ चाललेला, आजच्या दिवसातला हा दुसराच सामना आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याला. खूप वेळ झाला तर अंतिम सामन्यांसाठी बॅड लाईटचा सामना करावा लागेल आपल्याला. त्यामुळे आता वेळ दवडू नका. तुषाराचा पुढचा चेंडू खेळतोय तो विशाल. सुंदर असा चेंडू ऑफ साइड टाकलेला, निर्धाव. हा, सुंदर असा चेंडू बीट झालाय तो विशाल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो तुषार आपल्या संघासाठी. 2 निर्धाव चेंडू टाकले त्यांनी पॉवर प्ले मध्ये. म्हणजे नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय तो. हवेत गेलेला चेंडू आणि मिसकम्युनिकेशन मध्ये हा झेल सुटलेला आहे. त्यावर एक धाव पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी तुषार. सलगचा 4था चेंडू टाकलेला आहे त्याने. एकच धाव दिलेली आहे 4 चेंडूंमध्ये. तुषाराचा पुढचा चेंडू खेळतोय तो सौरभ. लेग साइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न, त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यावर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल संघाला. चौदा धावा. संघाच्या धावसंख्येत बदल. 14 संघाची धावसंख्या आली ती 14. ऑफ साइड दिशेने खेळलेला चेंडू सुंदर असा, त्यावर 4 धावा मयूर याच्या खात्यात. षटक संपले. संघाची धावसंख्या 18 धावा. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या आली ती 18. बिनबाद 18. निखिल भाऊ हनमगर संघाची धावसंख्या झाली ती 18, बिनबाद 18. पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. यापुढील बॉलर नेम भूषण. चला सामना चालू करायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर. भूषणचा पहिला चेंडू खेळतोय तो विशाल. विशाल ऑफसाइड टोललेला चेंडू. संघनायक चेंडूच्या खाली आणि मिस फील्ड.
कॅच ड्रॉप झालेला आहे या ठिकाणी आणि त्यावर 2 धावा पूर्ण. कॅचेस विन मॅचेस आहेत या ठिकाणी मित्रांनो. कॅच सुटला नाही पाहिजे. एक कॅच तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतो. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आलेला या ठिकाणी. भूषणाचा पुढचा चेंडू खेळतो तो सौरभ. स्लोवर असा खेळलेला चेंडू, लेग साईड टोलवला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण रोख लावण्यात आलेला आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. भूषणचा पुढचा चेंडू खेळतो तो विशाल काजवी. ऑफसाईड दिशेने प्लेस केला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि त्यावर एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या झाली आहे ती 22. भूषणने कुठेतरी धावसंख्या रोखून धरलेली आहे निखिल भाऊ हनमकर संघाची. आणि अंडर प्रेशर मध्ये हा बॉल झालेला आहे तो बीट आणि बीट झालेला आहे तो सौरभ. ऑब्झर्वेशन प्लेस केलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॉल काहीसा हातात सापडेनासा झालेला आहे पण गुड थ्रो. एकच धाव आलेली त्याच्यावर. धावगती जरा संत गतीने चालू आहे. विजयाचं लक्ष करण्यासाठी धावांची गती वाढवावी लागेल. आणि लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुंदर अशी क्षेत्ररक्षण, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. 2 धावेसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. तीन षटकार अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 25. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. निखिल भाऊ हनमकर संघाला 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. लक्ष काही अवघड नाहीये पण गोलंदाजांच्या गोलंदाजी पण मध्ये पण लक्ष दिलं पाहिजे. गोलंदाजसाठी आला मैदानात तो अमोल. आणि या ठिकाणी स्टेडियम में किसका गाड़ी देखो ना उधर कितनी सारी गाड़ी अपने आपकी है वो बोल दिया मैंने 6 गाड़ी लगी है आमचे नाही आहेत हमारे अंदर ही नहीं आएगा. मैदानात कोणी जर गाडी आणली असेल तर ती मैदानाच्या बाहेर लावायची आहे. मैदानात आपल्याला गाडी लावायला अलाउड नाहीये. पुढील फलंदाज मैदानात आलेला आहे तो गणेश. सौरभ याच्या स्वरूपात संघाला बसलेला पहिला धक्का. तोच धक्का पचवत गणेश हा मैदानात आलेला आहे. बघू आता गणेश आपल्या संघासाठी काय करतोय. ओ सुंदर अशी गोलंदाजी पण हा दिशाहीन बॉल टाकल्यानंतर वाईट बॉल आणि 4 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. एकही बॉल न खेळता 5 धावा. हा चांगला पायगुणच म्हणावा लागेल गणेशच्या स्वरूपात.
पुढचा चेंडू खेळतोय तो गणेश. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि हा वाईड बॉल अवांतरधारांची बरसात होत असताना या ठिकाणी दिसते. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. 30 धावांची गरज अजूनही संघाला जिंकण्यासाठी. लेग साईड दिशेने खेळलेला चेंडू त्यावर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे गणेश याला. संघाची धावसंख्या झाली ती 32. स्ट्राईकला आला आहे तो काजवी, विशाल काजवी. अमोलचा पुढचा चेंडू लेग साईड चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान मारणारे. सुंदर असा बॉल प्लेस केला होता त्या ठिकाणी पण एकच धाव मिळणार आहे. एक एक धावेने संघाचा धावसंख्येत भर पडणार नाही तेवढी अशी. या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजांना. पुढचा चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. मैदानात षटक चौथं चालू असताना संघाची धावसंख्या आली ती 34. लेग टच दिशेने खेळलेला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मिसफिल्ड नंतर हे क्षेत्ररक्षण चांगलं करण्यात आलेलं या ठिकाणी. 2 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. पुढचा चेंडू खेळतो तो विशाल किरवे त्यावर एक धाव पूर्ण. काजवे षटक संपलेले आहे. 4 षटकाअखेर संघाची धावसंख्या आली ती 37 धावा आणि निखिल भाऊ हानमकर संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. त्याने आवाज बारीक केलाय. अजून किती अरे आवाज बारीक केलाय. अजून किती ओरडणार. हा तुझंच दिले नाव आम्ही. बॉल ठेवे. बॉल नाही मागे पडतो बॉल. 3.5 मधनं बॉल कमी करतो. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो राजेश. हे यार का रे. राजेशाचा पुढचा चेंडू त्यावर टोळलेला एक धाव पूर्ण. स्ट्राईक वर खेळतो तो गणेश. नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल काजवे. पुढचा चेंडू ऑफसाइड दिशेने खेळलेला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी तजमूल याच्याकडून. धावांना रोख लावलेला आहे तजमूल याने. येते वारजेत होता तो मगाशी. हा सांगितलंय त्याला. मगाशी वारजेत आता यायला पाहिजे. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळलेला आणि सुंदर असा चौकार या ठिकाणी विशाल याच्या बॅटमधून आलेला आहे तो.
4 धावेसोबत संघाच्या धावसंख्येत बदल झालेला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 43. 9 चेंडू 18 धावांची गरज. कुठेतरी समीकरण असं सोपं होत चाललेलं आहे. गोलंदाजांना थोडासा गोलंदाजीमध्ये फेरबदल करावा लागेल, तरच धावांना रोख लागेल. राजेशाचा पुढचा चेंडू खेळतोय तो विशाल काजवे. आणि मिस शॉट झालेला आहे आणि थर्ड अंपायरचा कॉल दिलेला आहे अंपायरने. चेक करण्यात येत आहे, थांबा. यासाठीच आपण लाईव्ह क्रिकेट ठेवलेला आहे. लाईव्हचा उपयोग कसा करता येईल ते आपण बघूयात. हॅलो. ठीक आहे, ठीक आहे. प्लेयर्सने आपापल्या जागेवर थांबायचं आहे. प्लेयर्सने आपापल्या जागेवर थांबायचं. डिसिजन देण्यात येईल. वेळ घालवायचा नाहीये. वेळेची कमतरता आहे आपल्याला. आणि अंपायरचा डिसिजन नॉट आउट आलेला आहे. थर्ड अंपायर कडून डिसिजन देण्यात आलेला आहे नॉट आउट. सुंदर असं कॅप्चरिंग झालेलं आहे कॅमेऱ्यामध्ये. ही विकेट नसणार आहे. कॅमेऱ्यामुळे खूप सारं गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आपल्याला लाईव्हमुळे. राजेशचा पुढचा चेंडू खेळतोय तो गणेश. लेग साइड टोलेला चेंडू. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, पण 4 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करताना गणेश आपल्या संघासाठी 4 धावेसोबत संघाची धावसंख्येत बदल झाला. संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. 7 बॉल 13 धावांची गरज संघाला जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू राजेशचा. खेळतो तो गणेश. आणि लेग साइड टोले चेंडू. खराब अशी गोलंदाजी टाकण्यात आलेली या ठिकाणी. आणि या 6 धावा. फुलटोच बॉल आणि त्यावर मिळालेल्या ह्या 6 धावा. 6 धाव्यांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 54 धावा. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे या ठिकाणी संघाला. या पुढील होणारा सामना आहे जनस्फूर्ती क्रिकेट क्लब विरुद्ध जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब. दोन्ही संघांना विनंती आहे की जय महाराष्ट्र संघाने आपले फलंदाज तयार ठेवायचे आणि जनस्फूर्ती संघाने आपले क्षेत्ररक्षणासाठी प्लेयर तयार ठेवायचे. सामना संपल्यानंतर लगेच मैदानात यायचं आहे. वेळेची कमतरता आहे आपल्याला खूप. तयार राहायचं आपल्याला. सामना हा कंपल्सरी चेस स्वरूपाचा राहील. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर असा प्लेस केला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण वेळीच रोख लावलेला आहे. त्यावर एक धाव वर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 55 धावा. भूषण संघासाठी शेवटचा षटक घेऊन आलाय तो भूषण. बघू भूषण आपल्या संघासाठी काय करतोय. भूषणला चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. सरळ खेळलेला चेंडू. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे.
आणि त्यावर एक धाव पूर्ण. एक काढले, एका धावेवर समाधान. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि या ठिकाणी या क्षेत्ररक्षणाची खरंच गरज आहे. मॅच मध्ये आपल्याला जिवंत राहायचं असेल एक एक रन हा आता वाचवावाच लागणार आहे. या पुढचा बॉल खेळतो तो विशाल. ओ सुंदर असा चेंडू. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये आपल्याला. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे भूषण यांनी. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता निखिल भाऊ हनमगर संघाला. पुढचा चेंडू आणि लिडिंग एज आणि झेल बाद झालेला आहे. सुंदर असा कमबॅक केलेला आहे भूषणने आपल्या संघासाठी. कॅच झालेला आहे तो ओमकार याने. बोला ना. पुढचा फलंदाज मैदानात आलाय तो अभी. और अभी नहीं तो कभी नहीं, ऐसी बात आ चुकी है अभी पे ऊपर. बघू आपल्या संघासाठी अभी काय करतोय. 2 बॉल 5 मॅच विनिंग साठी चान्स आलेला आहे अभिला. या ठिकाणी भूषण सुद्धा चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू भूषण याचा खेळतो तो अभी. 2 बॉल 5 धावा आणि फिरून मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा हा चौकार आलेला आहे अभिच्या बॅट मधून. खूप सारे प्रयत्न या शॉट साठी अभि प्रत्येक रविवारी करत असतो, पण त्या प्रयत्नांचा आजचा हा दिवशी शॉट परफेक्ट आलेला आहे त्याच्या बॅट मधून. आणि सामना हा आता लेवल झालेला आहे आणि कंपल्सरी चेस राहणार आहे. दोन्ही संघांना विनंती त्यांनी लक्ष द्या. कंपल्सरी राहणारे सामना. 1 बॉल 1 धावेची गरज. पुढील सामन्यासाठी तयार थांबायचा. कंपल्सरी चेस राहणारे सामना. 1 बॉल 1 धावेची गरज. गोलंदाजी करतोय तो भूषण. स्ट्राईकला आहे तो अभी. बघू आपल्या संघासाठी दोघही काय करतायत ते. भूषणचा शेवटचा चेंडू खेळतोय तो अभी आणि 1 धावेचा प्रयत्न आणि चोरटी अशी 1 धाव घेऊन सामना विजयी झालेला आहे तो निखिल भाऊ अनमगर संघ. उत्कृष्ट भाषी फलंदाजी केलेली या ठिकाणी अभी यांनी. 2 बॉल 5 धावा. बॉल द्यायचा इकडं. पुढचा सामना जनस्फूर्ती क्रिकेट क्लब विरुद्ध जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब. आयोजक मगाशी पण पडला था. या ठिकाणी स्कोरिंग साठी यायचं एक प्लेयर. आयोजक स्टार 11 क्रिकेट क्लब एक स्कोरर पाठवायचा इथं.